वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। बंदेया रे बंदेया, बंदेया रे बंदेया, राह पे चल बंदेया। बंदेया रे बंदेया, बंदेया रे बंदेया, राह पे चल बंदेया। रुक जा रे बंदेया, ये रात जरा सी है, बात समझ बंदेया, कुछ देर ही बाकी है। रख यकीन आँखों से बादल आज हट जाएगा, चांद तेरी आँखों में बंदेया चल के आएगा। बंदेया बंदेया रे बंदेया, बंदेया रे बंदेया, राह पे चल बंदेया। तुझसे ही कुछ शुरुआत है, तेरे हाथ में बदलाव है, ना फर्ज से हो बेखबर, तूने बहुत रख लिया है सबर। हाँ अभी नहीं तो कभी नहीं, सीने में जला ले आग, ना आंख बंद कर जी बंदेया, अब रुक जरा तू जा।
माना कि मुश्किल है सफर पर सुन ओ मुसाफिर हो, कहीं अगर तू रुका तो मंजिल आएगी ना फिर। कदम कदम मिलाए जा, गगन गगन झुकाए जा, रख हौसला कर फैसला, तुझे वक्त बदलना है। डरना तो बंदिया, रुकना तो बंदिया, राह पे चल बंदिया। डरना तो बंदिया, रुकना तो बंदिया, राह पे चल बंदिया। की कुठलंही क्षेत्र असो, की आपण कधी असं कुठली स्त्री जर पुढे जात असेल तर आपण तिला मागे खेचलं नाही पाहिजे. आपण तिला नेहमी प्रेरित केलं पाहिजे, मोटिवेट केलं पाहिजे. की अगेन तेच की कुणाची नवीन सुरुवात असेल, कुणाचं सक्सेस झालेलं असतं. सो हे सर्व कन्सिडर करून तर मला असं वाटतं की तुम्ही सर्व खूप तिला सपोर्ट तर करणार आहातच, हे तर म्हणजे मला याची खात्री आहेच आहे. पण तुमच्या शुभेच्छा देखील तिच्यासाठी तेवढंच मॅटर करतील. सो येस की पुन्हा एकदा शीतलला या ब्युटी पार्लरसाठी, तिच्या कामासाठी, तिच्या हातून म्हणजे बोलतात ना की तिचं नाव प्रत्येक घराघरात पोहोचवावं, तिला ह्या आपल्या सर्वांकडून खूप खूप सारे शुभाशीर्वाद. आणि येस तुम्ही अगेन एकदा तुम्ही सर्व वेळात वेळ काढून आला आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. असं बोलते की सिरियसली आय फील प्राऊड. थँक्यू सो मच. सगळेजण खाण्यात मी बसलेलीच होते. तसं बोलायला मला कोणत्याही स्त्रीला किंवा कोणी नवीन असेल त्याला प्रोत्साहन द्यायला मला निश्चितच आवडतं आणि आवडतही राहील. आणि मी ह्याच कॉलनीतली आहे, या बिल्डिंगच्या पाठीमागेच माझं घर आहे. तुमची आई माझी मैत्रीण आहे. हां. आणि एरंडे सर आमचे केंद्र मुख्याध्यापक आहेत. आणि मी शिक्षिका आहे. आता इथं सगळे माझ्या केंद्रातल्या शिक्षिका मैत्रिणी पण आलेल्या आहेत आणि कॉलनीतले बरेच जण ओळखीचे आहेत. तर मॅडमचा स्वभाव इतका छान आहे एरंडे मॅडमचा की, आणि प्रेमळ पण आहे. तर त्यांचा इतका छान स्वभाव आहे, त्यांचं सगळ्यांशी असं मैत्रीपूर्ण नातं आहे. आता तसं पाहिलं तर मी शिक्षिका आहे, त्या घरी आहे, मी तिकडे राहिला त्या इकडे राहिल्या, पण तरीसुद्धा कधीतरी जरी भेटलो तर एकदम मैत्रिणीसारखं. त्याच्यामुळे त्यांच्या या स्वभावाचा फायदा त्यांच्या सुनेला निश्चित होणार आहे. आणि सून पण खूप छान आहे, एकदाच बघितलं मी तिला. डोळस मॅडमच्या इथं कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला जेव्हा मी जेवायला बसले मला माहिती नव्हतं की ते आमची सून आहे, पण ती पुरणपोळीचा एक घास खाल्ला. मला इतकं आवडली ती पुरणपोळी. कोणी केली म्हटलं, इतकी सुंदर पुरणपोळी या मुलींनी केली. आणि पूर्ण जेवण झाल्यावर माझ्या लक्षात मला नंतर कळालं की ती मॅडमची सून म्हणजे तिच्या हातात खरोखर कला आहे. आणि बघा ते हातकला करायचेच होते बघा. तर ती तिच्या सुंदर हाताने ज्या कोणाचा मेकअप करेल किंवा ज्याचा कोणाचा मेकओव्हर करेल, एखाद्याला
एकदम बदलून टाकेल तिच्या हातात की मै आई. तर अशा या शीतलला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि ताई तुला मी लग्न राहिलं होतं त्याच्यानंतर आत्ताच बघितलं, मला आधी ओळखायलाच आली नाही. तर छान बोलते पुण्याला गेला पाहून माझ्या परिवाराकडून आणि मैत्रिणींकडून खूप खूप शुभेच्छा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द. एकदाच येण्याचा प्रसंग आला, परंतु एका प्रसंगामधून सुद्धा माणसं कशी आहेत हे लक्षात येतात. ती अतिशय चांगली माणसं आहेत आणि त्यांना निश्चितच सर्वांचा सपोर्ट मिळेल आणि त्या ताईंनी जे कार्य सुरू केलं आहे ते निश्चितच खूप चांगलं चालेल. तस भाच्या आमच्याकडे दूध घेऊन आले की मी म्हणायची सारखे दादा पाहा का तेवढं जायला नाही पाहिजे. म्हणजे मला मनापासून ती त्याच वेळेस आवडली होती. ती त्यावेळेस होती फक्त 9वी-10वीला आणि परमेश्वरांनी एकदम तिची गाठ आमच्या घरी व्यवस्थित प्रेमाने राहते. तिच्या हातात कला येते त्यावेळेसच मी जाणलं होतं आणि म्हणून मला ते असं वाटत होतं की नाही शीतल आपल्या हातातून नाही गेली पाहिजे, आपल्याच घरी आली पाहिजे. आणि त्याप्रमाणे ती आली आणि तिने आल्यानंतर प्रसंगालाही सावधपणे तोंड दिलं. त्याच्यानंतर बिझनेसच्या दृष्टीने सुद्धा तिनं पुढं पाऊल टाकलंय आणि तिच्या या बिझनेसमध्ये नक्कीच सक्सेस होईल. तिला तिच्या बिझनेससाठी खूप खूप शुभेच्छा. आणि तिच्या पाठीमागे अगदी आईप्रमाणे प्रेम करणारे आमच्या जाऊबाई यांचा सदैव त्यांच्या पाठीशी आशीर्वाद आहेतच. त्यांना पण शुभेच्छा. थँक्यू. नंतर त्यासाठी प्रेरणा ही खूप महत्त्वाची असते आणि आपल्या कॉलनीमध्ये खूपच असं छान वातावरणात सुजाता हिनं आपलं पार्लरचं सुरू केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी आपली अशी पडते की महिलांची संख्या जास्त दिसते आणि हल्ली असं झालंय की पार्लर म्हणजे खूप महत्त्वाची गरज झाली आहे आपली. आणि ती गरज जर बाहेर जाऊन पूर्ण करायची असेल तर जास्त वेळ जातो आणि आपल्या जवळच जर ती उपलब्ध झाली तर जवळच सोयी मिळतात. आणि त्यामुळं मी सुजाताला सांगते की एवढ्या महिला तुझ्या पार्लरमध्ये आणि मग शीतलला सांगते की तुला खरंच एवढ्या महिला समोर आल्या म्हणजे तेवढ्या सगळ्या तुझ्याकडे येतील आणि निश्चितच या सगळ्या महिलांच्या चेहऱ्यावरचं हास्य तू त्यांना नेहमी मेकअपने अजून जास्त वाढून देशील. त्यासाठी तुझ्या भावी आयुष्याला तुझ्या या ओपन केलेल्या पार्लरसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा माझ्या सगळ्या मैत्रिणींच्या. आणि तुझं सगळं पार्लर व्यवस्थित चालावं यासाठी तुला शुभेच्छा. धन्यवाद. सगळ्यांनी तिला चांगलं सहकार्य करावं आणि तिची भरभराट चांगल्या प्रकारे करावी. त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा येणार मॅडम नक्की. आता प्रामाणिकपणे ती काम करेल आणि त्यासाठी आपण सर्वांनी शुभेच्छा द्याव्या आणि सगळ्यांनी तिच्या पार्लरला नेहमी वरच्यावर भेट देत राहावी अशी मी सगळ्यांना विनंती करते. आणि आमच्या शाळेच्या वतीनं पुन्हा एकदा तिला शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते. सगळ्यात आधी तर सगळ्यांना नमस्कार आणि सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. माझं नाव विजया मांडे. बहुतेक काही जण ओळखत असतील काही नसतील तर मी माझी ओळख करून देते. मी एका प्रायव्हेट स्कूलमध्ये टीचर आहे आणि ही झाली माझी एक ओळख. त्याचबरोबर मी तुम्ही बघत असाल सोशल मीडियावरती माझे व्हिडिओज व्हायरल होतात. काही जण आत्याबाई म्हणून ओळखत असतील, काही सासूबाई म्हणून ओळखत असतील किंवा छकुली म्हणून ओळखत असतील. आता लुक डिफरंट दिसतं त्यामुळे माहीत नाही. पण शीतलताईंची आमची ओळख अशी की त्यांनी एकदा मला DM केला की मला मी तुमचे व्हिडिओज बघते आणि मला शूट करायचं आहे, मेकअप शूट करायचं आहे, मला तुमचा मेकअप करायचा आहे. आणि तेव्हा काही असं माहीत नव्हतं. त्या बोलल्या की मी संगमनेरचीच आहे. मी बोलले हां ठीक आहे. आणि जेव्हा कोणीतरी आपल्यातलं म्हणजे आपल्यासोबत असलेलं जेव्हा मराठी माणूस काहीतरी व्यवसाय सुरू करतं तर ते सोपं नसतं.
व्यवसाय कुठलाही असो, छोटा असो मोठा असो, तो असा सहजासहजी उभा राहत नाही. त्यासाठी इन्व्हेस्टमेंट करावी लागते आणि इन्व्हेस्टमेंट आली तर ते तितक्याच प्रामाणिकपणे ते कामसुद्धा करावं लागतं. आणि मी पर्सनली शीतलताईंचं काम बघितलेलं आहे. त्यांनी आजही माझा मेकअप त्यांनीच केला आणि हल्ली 15-20 मिनिट पण नसतील लागले, तर इतकं पटकन मी आले आणि लगेच त्यांनी रेडी केलं मला. आणि आधीसुद्धा त्यांच्या कामामध्ये त्या खूप परफेक्ट आहेत आणि खूप जीव तोडून काम करतात आणि मी बघितलेलं आहे आणि मी त्यांना खूप शुभेच्छा देते. आणि आपणच जेव्हा आपल्यातलं कोणाला तरी मोटिवेशन करतो किंवा मोटिव्ह करतो तेव्हा तो माणूस किंवा ती लेडीज नक्कीच पुढे जाते आणि महिलांनीच महिलांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे. खास त्यामुळे मी आज या कार्यक्रमासाठी आलेले आहे. तुम्ही सगळ्यांनी मला इथे बोलवलं, शीतलताई, संकेत दादा आणि बाकी सगळ्यांचंच मी खूप खूप आभार मानते की तुम्ही मला बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली. त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की आता इथे स्टुडिओ पण झालेलंच आहे, तर मेकअपसाठी या किंवा तुम्हाला ब्युटी पार्लर रिलेटेड कुठल्याही गोष्टी असतील तर नक्की या. त्यांच्याकडे क्लासेससुद्धा करायचे असतील तर ते सुद्धा सुरू करणार आहे, तेव्हा नक्की या आणि माझ्यावर विश्वास ठेवून या. कारण मी पर्सनली त्यांच्याकडून मेकअप केलेला आहे आणि मी बघितलेलं आहे. मेकअपचं काम असं आहे की खूप नाजूक असं आहे, त्यात थोडं पण कमी जास्त होता कामं नसतं की खूपच असं जास्तही नाही आणि खूपही कमी नाही. असं नाही की खूप गोरं केलं म्हणजेच मेकअप झाला, असंही नसतं. आणि त्यामुळे आपल्या कामात आपण किती परफेक्ट आहे हे कामातून तुम्हाला समजेलच. एवढंच मी बोलेन की नक्की आता त्यांना सपोर्ट करा आणि त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते. त्यांची अशीच प्रगती होत राहो हीच प्रार्थना करते. धन्यवाद. तेरे पीछे पीछे रास्ते